और आइए सीधे चलते हैं शिवसेना सांसद संजय राउत क्या कह रहे हैं, मीडिया से सुनते हैं जरा। मला असं वाटत नाही एकनाथ शिंदे हे कालपर्यंत आमच्या बरोबर होते, वेस्टिन हॉटेलमध्ये होते. शिवसेनेचे उमेदवार विजयी व्हावेत दोन्ही, यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत होते. अनेक बाहेरच्या मतदारांशी संपर्क करत होते. एकनाथ शिंदे हे एक आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत. कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत, एवढंच मी सांगू शकतो. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये आज जे काय बोललं जातं, जोपर्यंत त्यांचं आमचं बोलणं होत नाही तोपर्यंत मी त्यांच्याविषयी कोणतेही विधान आणि भूमिका करणार नाही. माहिती अशी मिळते की एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं कारण आहे त्यांच्या खात्यामध्ये सातत्यानं लेकर मैं किसी भी तरह का बयान नहीं दूंगा. वे हमारे साथ थे, हमारे स्नेही नेताओं में से एक एकनाथ शिंदे है. अनेक खात्यांचा आढावा घेत असतात. मी कधी सरकारमध्ये काम केलं नाही, त्याच्यामुळे मला जी काय माहिती आहे या कामकाजाच्या पद्धतीविषयी ती एवढीच आहे की मुख्यमंत्री हे सर्व खात्यांचा आढावा अधूनमधून घेत असतात. ते गृह खात्याचाही घेतात, ते महसूल खात्याचाही घेतात. मैंने कभी सरकार में काम नहीं किया है, लेकिन मुख्य तौर पर सरकार में रहने वाले कई लोगों को कई तरह की दिक्कत आती है, लेकिन मुख्यमंत्री जो है वो समय समय पर लोगों से मिलकर उनकी समस्याओं का निराकरण करते रहते हैं. पवार साहेबांशी बोलणं झालंय, चालू आहे. माननीय पवार साहेब आता दिल्लीत निघालेले आहेत, पोचले असतील, कारण जी विरोधी पक्षाची बैठक त्यांनी बोलवली आहे त्याच्यासाठी मीही जाणार होतो राष्ट्रपती पदाच्या संदर्भात. पण या सगळ्या घडामोडी ज्या सुरू आहेत त्याच्यामुळे मला उद्धवजी म्हणाले इथेच थांबा, माननीय पवार साहेबांचे म्हणणं इकडेच थांबा. त्याच्यामुळे मी इथे आहे आता आणि आम्ही आता आमच्या पद्धतीनं काम करतो. एनसीपी प्रमुख शरद पवार से मेरी कल भी बातचीत हुई थी, आज सुबह भी बात हुई है. वो दिल्ली में है. उन्होंने आज राष्ट्रपति चुनाव को लेकर विपक्ष के नेताओं की बैठक बुलाई थी. मुझे भी उसमें शामिल होने के लिए दिल्ली जाना था, लेकिन महाराष्ट्र में जिस तरह की गतिविधियां चल रही है उसको देखते हुए माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने मुझे मुंबई में रहने की सूचना की और इसीलिए मैं फिलहाल मुंबई में हूं और कई लोगों के संपर्क में हूं. भारतीय जनता पक्षानं अशा प्रकारचा एक प्रयोग केला होता, तो यशस्वी झाला नाही. त्याच्यामुळे त्यांनी थांबून हा दुसरा घाव घालण्याचा प्रयत्न करतायत. पण हा सुद्धा घाव छातीवर नसून पाठीवर. 2.5 साल पहले जब महाविकास आघाड़ी की सरकार बन रही थी उस वक्त भी बीजेपी ने सरकार बनाने की कोशिश की थी और मुख्य तौर पर विधायकों को तोड़ने की, अपने और खींचने की कोशिश की, लेकिन वो असफल रही. और अब फिर एक बार 2.5 साल के बाद इस तरह का प्रयोग जो है वो बीजेपी करती हुई दिख रही है. शिवसेनेच्या अनेक संघर्षामध्ये, आंदोलनामध्ये ते आमच्या बरोबर समोर राहिलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंवर त्यांची अढळ निष्ठा पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे जे चित्र निर्माण केलं जाते बाहेर, मला त्यात हा तथ्य वाटत. कोणत्या गोष्टीचा दबाव आणला असेल किंवा असं काय वाटतं का आपल्याला की दबाव आणण्याचे जे प्रकार आहेत एकनाथ शिंदे शुरू से बतौर शिवसैनिक उन्होंने काम किया है. बाला साहब ठाकरे को भगवान की तरह वे मानते हैं और कई शिवसेना के प्रमुख आंदोलन का हिस्सा एकनाथ शिंदे रहे हैं. ऐसे में बाहर जो चित्र निर्माण करने की कोशिश की जा रही है, मुझे लगता है उसमें किसी भी तरह की कोई सच्चाई नहीं है. हे सगळे जे बारकावे आणि कावे आहेत हे समजून घेतलं पाहिजे की किती मायन्युटली काम केलं जात आहे महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी. देवेंद्र फडणवीस सकाळी चार्टर्ड प्लेननी दिल्लीला रवाना झालेल्या आहेत. काही महत्वाच्या घडामोडी घडतात. एक बात समझने की जरूरत है कि महाराष्ट्र को अस्थिर करने के लिए कितनी प्लानिंग के तहत काम किया जा रहा है. खास तौर से बीजेपी ये सब कुछ करने की कोशिश कर रही है. पवारच्या मग निष्ठावंतांमध्ये आम्ही कोण आहोत? पवार निष्ठावंत हा काय प्रकार? पवार निष्ठावंत वगैरे हा प्रकार नसतो. सगळे महाराष्ट्राचे निष्ठावंत आहेत. बाळासाहेबांचे निष्ठावंत आम्ही आहोत, सगळेच आहोत ना. हे आम्हाला तुम्ही शिकवू नका बाळासाहेबांची निष्ठा काय आहे. आणि तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही, हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज असते तरी त्यांनी या सरकारला आशीर्वाद दिला असता. पण ही गोष्ट खरी आहे की कुठेतरी आमदार जे होते नाराज होते त्यामुळे आज बाला साहब ठाकरे होते तो उन्होंने भी महाविकास आघाड़ी की सरकार को अपना आशीर्वाद ही दिया रहता. काही मतांचे हिशोब लागत नाही.
2 किंवा 3 मतं ही इकडे तिकडे झाली आहेत, ते कुठे गेली आहेत, काय झाले आहेत ते पाहावं लागेल. आत्ताच या संदर्भात काही बोलणं योग्य नाही. सर, एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त आपला किती लोकांशी संपर्क झालेला आहे आणि किती लोक एकनाथ शिंदे 12 वोटों की क्रॉस वोटिंग हुई है, ये कहना जल्दबाजी होगी. हाँ, ये बात सही है कि शिवसेना के 1-2 वोट इधर उधर हुए हैं, उसको लेकर हमारा मंथन चल रहा है. फिलहाल इस बारे में कुछ भी कहना जल्दबाजी होगी. आणि बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेला आणि अत्यंत वाईट काळातही हे शिवसेनेबरोबर राहिलेले आमचे लोक आहेत. जी नावं मी पाहतोय, मला आश्चर्य वाटलं की अत्यंत वाईट काळात, शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात हे सगळे लोक शिवसेनेबरोबरच राहिलेले आहेत. त्यांच्या मीडिया मनात में कधीही जो शिवसेना विधायकों के सोडण्याचा नाम विचार चलाए जा रहे हैं, मुख्य तौर पर शिवसेना के साथ ये विधायक शुरुआत से रहे हैं. संघर्ष के दौर में इन विधायकों ने शिवसेना के साथ पुरजोर तौर पर खड़े रहने की हमेशा कोशिश की है, वे हमेशा खड़े रहे हैं. ऐसे में जो नाम मीडिया में विधायकों के दिख रहे हैं, मुझे आश्चर्य लग रहा है कि ये लोग इस तरह का कदम उठा सकते हैं. मुझे जो मीडिया में चल रही खबरें हैं उस पर बिल्कुल विश्वास नहीं है. गुजरात में ही क्यों रखे जा रहे हैं? ये देश तो बहुत बड़ा है. हाँ, सूरत में है, मैंने सुना है, हमारा उनसे संपर्क हुआ है, हमारे सब एमएलए वहां हैं. उसमें से बहुत से लोग जो है वापस आना चाहते हैं, लेकिन उनको वापस आना नहीं दिया जा रहा है. उनकी घेराबंदी की है. ये घेराबंदी सिर्फ गुजरात में ही हो सकती है, क्योंकि वहाँ किस प्रकार की सरकार काम करती है और केंद्र किस प्रकार से वहाँ अपना काम कर लेती है, आपको मालूम है. लेकिन जब भी मौका मिलेगा हमारे सभी एमएलए यहाँ वापस आ जाएंगे, क्योंकि वो निष्ठावान शिवसैनिक है. क्या इस बारे में आपकी उद्धव जी से शरद पवार जी से चर्चा सबसे चर्चा चल रही है. माननीय पवार साहब से, आदरणीय पवार साहब से चर्चा है, शुरू है. उद्धव जी से मेरी लगातार बातचीत चल रही है. मुझे इतना ही विश्वास है सब कुछ ठीक हो जाएगा. और जो मंसूबे लेकर अपने आप को किंग मेकर समझकर कुछ लोग जो काम कर रहे हैं वो सफल नहीं हो. इससे पहले भी देखा था 80 घंटे की सरकार बनाने की कोशिश बीजेपी ने की थी, सभी एमएलए वापस आ गए थे. क्या उसी तरह की इसी कोशिश तरह से वापस हमारे शिवसेना कर रही है? सभी हमारे एमएलए वापस आ जाएंगे, क्योंकि ये सभी जो एमएलए हैं वो पुराने शिवसैनिक हैं, निष्ठावान शिवसैनिक हैं. शिवसेना के बुरे समय में भी हमारे साथ रहे. अब तो अच्छा समय है. चलिए. सर एक शेवटचा प्रश्न. आपण आता मगाशी म्हणाले की काही आमदारांना यायचंय मात्र त्यांना येऊ दिलं जात नाही, नेमकं काय आपल्याला म्हणायचं? म्हणजे ज्या प्रकारे गुजरातमध्ये त्यांना अडकवून ठेवलेलं आहे, सरकार कोणाचं आहे गुजरातमध्ये, कोणत्या प्रकारे तिथे राज्य चालवलं जातं आणि केंद्रातून तिथे कशा प्रकारे नियंत्रण आहे त्या राज्यावर, हे आपल्याला माहिती आहे. आणि 7 स्तराची सुरक्षा व्यवस्था तिकडे केली आहे. विविध सुरक्षा यंत्रणांनी त्यांची राहण्याची जागा घेरलेली आहे. शिवसेना सांसद संजय राउत को आप सुन रहे थे. संजय राउत कह रहे हैं कि बीजेपी की तरफ से प्रयोग किया जा रहा है सरकार को गिराने का, लेकिन बीजेपी कामयाब होगी नहीं. हमारे तमाम साथी पुराने शिवसैनिक हमारे साथ आएंगे, सरकार पर कोई संकट नहीं. हमारे विधायक वापस लौटेंगे, हमारे साथी हैं, हमारे नेता हैं, वापस लौट आएंगे. बाबा कोरिया सिटी জানি না कोरिया सिटी कोरिया सिटी कहाँ पे है? शहर अंग्रेजी लगे हैं कोरिया सिटी वो बहुत दूर है
दुनिया को बोलना है, कुछ लोग बड़े होते हैं। कोरिया सिटी कहाँ है? प्रोफेसर साहब को पता होगा। हो, ये छोटा वाला ग्लोब लगता है और पता नहीं, मेरी बेटी से जाके मिल लो, शायद उसे मालूम हो। हाय, बाबा ने भेजा है। कम हियर। कोरिया सिटी। कोरिया सिटी नहीं, क्यूरियोसिटी। वो क्या? That's what brought you here? जो तुम्हें यहाँ तक ले आया। क्यूरियोसिटी। एबीपी न्यूज आपको रखे आगे।